शक्तीपीठ महामार्गाचे काम थांबवण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा झाली असून काम थांबवण्याचे त्यांनी मान्य केले आहे। केवळ रीतसर आदेश पारित होतील अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। जिल्हाधिकाऱ्यांनाही त्यांनी याबाबत निवेदन दिल्याचे सांगितले। नांदेडमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले। या ठिकाणी चव्हाण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती दिली। शक्तीपीठ महामार्गाचे काम थांबवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे। शक्तीपीठ महामार्गाला फक्त नांदेडमधूनच नाही तर राज्यातून अनेक ठिकाणाहून विरोध असल्यामुळे या बाबतीत पुढे कुठलेही निर्णय घेऊ नये अशी अपेक्षा आपण व्यक्त केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले। फडणवीस आणि दादा भुसे यांनी आपली मागणी मान्य केली। केवळ रीतसर आदेश पारित होतील असं अशोक चव्हाण म्हणाले। जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आज शक्तीपीठ महामार्गासंदर्भामध्ये ज्या लोकांच्या भावना होत्या मी त्यांना आज पत्रही दिलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री ज्यांच्याकडे काम आहे दादा भुसे त्या माझं दोघांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीसुद्धा सदरील काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत भूमिका सकारात्मक घेतलेली आहे। त्याचे औपचारिक जे आदेश आहेत ते पारित होणं अपेक्षित आहे, परंतु सकारात्मक त्यांची भूमिका या बाबतीमध्ये आहे की लोकांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नव्हे तर सर्वत्र त्याचा विरोध असल्यामुळे याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं काय निर्णय घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त केली आणि बहुधा ते काम तिने मान्यच केलं आहे की रीतसर त्याचे आदेश पारित होतील। म्हणजे ते काम थांबणार होणार नाही असं अपेक्षा करायला हरकत नाही। सोलापूर थांबून बाकी चालू होते बंद सगळं रद्द करावं लागेल। महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड IIB नीट IIT JEE आणि CETच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय। 11वी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू।